परभणीच्या रस्त्यावर तिथे एका सलून मध्ये थांबून जेव्हा मी शेवटचा तो हेअरकट केला आणि ते मला डॅडी म्हणून ओळखायला होतं. डॅडीची भूमिका, डॅडी काय होतंय, डॅडी जरांगे व्हायला लागलाय, हळूहळू त्यांच्या डोळ्यासमोर मी जरांगे होतो. मला वाटतं एकूण टीम याची एवढी मनोज जरांगे मय आहे की तो प्रोड्युसर असू दे किंवा ड्रायव्हर असू दे किंवा कोणीही त्यांचे असिस्टंट, सगळे जरांगेचं गारून म्हणण्यापेक्षा म्हणजे मी निघायचो आणि जरांगे होऊन जायचो. तर आय एम प्लेइंग वन सच पर्सन की ज्यांच्यामुळे हा सगळा लढा सुरू झाला. की अण्णासाहेब पाटील हे पहिले मराठा आरक्षणाचे प्रणेते म्हणा, लीडर म्हणा. तो म्हणत एवढंच मला कळत होतं हा उडी मारणार आहे. म्हटलं अरे बापरे, हा उडी मारणार. ती वाटायला लागली मला की हा माझ्यावर रागावलाय, मी काम करतोय म्हणून रागावलाय का हा जरांग्यांवरच रागावलाय. तो गेला कसा त्याचं अगोदर आम्हाला आश्चर्य वाटलं. नंतर वरून म्हणतोय जरांगे साहेब आम्हाला आरक्षण पाहिजे नाही, तुम्ही आताच उडी मारतो. पोतं कसं उचलायचं ती आकडी असते, त्याने ते एक टेक्निक आहे ते उचलायचं. मी उचलले 50 किलोचं पोतं मी उचललं स्वतः कांद्याचं. त्यांचा साधा स्वभाव, साधी वागणी आणि स्पष्टपणा, त्याग आणि इमानदारी ही समाजानं स्वीकारली. तो माणूस सरळ म्हणतो की समाज माझा मायबाप आहे, म्हणून अख्ख्या समाजानं त्यांना मनोज दादा म्हण. हे चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायलाच भेटेल की कोणाच्याही विरोधात नाही, सरकारच्या विरोधात नाहीये. प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे साहेब बोलतात की आमचं म्हणणं सरकारच्या विरोधामध्ये नाही, आम्हाला फक्त आमच्या हक्काचा न्याय द्या. नमस्कार, मी समीर जावळे. लोकसत्ता अड्डाच्या या विशेष अड्डामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा जो लढा सुरू केला त्याच्यावर आता एक सिनेमा येतो आहे की आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा. तर या सिनेमाची जी टीम आहे ती आपल्याकडे आज आलेली आहे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत सर. मी पहिला प्रश्न असा विचारेन की ही जी भूमिका आहे ही तुमच्याकडे कशी आली वाटायला? म्हणजे तुम्ही स्वतः मनोज जरांगेंची भूमिका करताय आणि तुम्ही अण्णासाहेब पाटील त्यांची जी भूमिका करताय तर ती तुमच्या वाट्याला कशी आली, त्याबद्दल काय सांगाल? पहिलं उत्तर मला वाटतं डायरेक्टरनेच द्यावं. आमच्याकडे आली, माझ्याकडे आली, एक दिवस फोन आला मला, सर दादा तुम्हाला भेटायचं. मी असं असं आहे, माझं नाव आहे योगेश. त्याच्या बोलण्यात ना, त्याच्या आवाजात योगेशच्या एक खूप आपुलकी असते आणि खूप असं वाटतं विहिरीतनं आलेला आवाज आहे. आणि तो असा राहतो, तो असा अर्धवट बोलतो आणि पूर्ण काहीतरी सोडून जातो. आणि मनोज दादांवर करायची आणि त्याच्या संबंधात भेटायचं. आणि मी तरी आपल्या सवयीप्रमाणे माझ्या असं असतं की थोडंसं दूर ठेवतो प्रत्येक गोष्ट. असं नाही की राजकीय कॅरेक्टर, जनरली थोडंसं दूर ठेवतो सातत्याने कधी येऊ. आणि एक दिवस आलाच डायरेक्ट आपल्या प्रोड्युसर बरोबर, मगर सर होते, आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सोडून अजून हे कोणी करणार, त्यामुळे प्रश्न मिटला. तर त्याला का वाटलं, कारण का मी असाच दिसत होतो, म्हणजे काही फार फरक नव्हता या चेहऱ्यामध्ये आणि जरांगेमध्ये. काय त्याला वाटलं, त्याला का वाटलं, त्याच्यानंतर मी सांगेन की मी का. बरं, तुम्ही सांगा की तुम्हाला यांच्यामध्ये कसे दिसते मनोज? म्हणजे तो सगळा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर कसा होता की तुम्हाला तो सिनेमा करायचा तुम्ही ठरवलं, तिथपासून तुम्ही मकरंद सरांना फायनल केलं की हेच मनोज जरांगे असतील? चित्रपट करत असताना मला असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्या विषयाकडे मी पाहत होतो, त्या विषयाकडे पाहता वेळेस जी गरज दिसली त्या विषयामध्ये, त्यामुळे ती कन्सेप्ट निवडली, गरज आणि इमोशन्स. आणि त्या इमोशन्सला पकडून ज्या भावना होत्या, भावनात्मक जर व्यक्ती त्या चित्रपटासाठी मला भेटली तरच ते न्याय देऊ शकते त्या विषयाला. आणि आतापर्यंत मी जेवढे सरांचे फिल्म्स पाहिलेले आहेत त्यामध्ये त्यांचा अभिनय कुठलाही असो, कुठलाही कॅरेक्टर असो, त्यामध्ये त्यांच्या भावना अगोदर दिसतात, त्यांचे डोळे बोलतात. तर त्या डोळ्यांमध्ये ती गोष्ट दिसत असताना माझ्या डोक्यात एकच व्यक्ती दिसला, मी आणि आमचे प्रोड्युसर. सर हे असं असं आहे, हे असे आहे. त्यांनी 2-3 नाव सांगितले. मी म्हटलं 3 नाव सांगितले, पण ह्या व्यक्तीसोबतच आपण चित्रपट करू शकतो, कारण इमॅजिन करून परफॉर्मन्स करणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मकरंद देशपांडे. त्यांची वेळ कधी भेटेल, कशी भेटेल, डेट्स काय असतील ते मला माहिती नाही, पण ह्या चित्रपटाला, ह्या कॅरेक्टरला न्याय देणारे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मॅट.
सो असं मला ते पण मग ती 3 नावं कोण होती ती आम्हाला कळेल. काय करतं का त्याला करायच्यात की त्या दोघांबरोबर 2 फिल्म वेगळ्या का थांबवत आहे. की त्यातनं हे नाव फायनल झालं. आता तुम्ही सांगा ना, की तुम्हाला हे जेव्हा त्यांनी सांगितलं, ते जेव्हा अप्रोच झाले, तिथपासून ते मनोज जरांगे गवसेपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? मुळात मनोज जरांगे हे आपल्या चॅनलवर आधीच दिसले होते. आपण त्यांच्याबद्दल खूप वाचून झालं होतं गेले 10-11 महिने जर बघायचं तर त्यांची न्यूज ही नेहमीच ब्रेकिंग न्यूज होती आणि एका पॉईंट नंतर रेग्युलर न्यूज होती. त्यामुळे इट वॉज नो मोर ऑफ ब्रेकिंग न्यूज. तर त्यांची आंदोलन, त्यांचं उपोषण आणि जनसमुदाय हे कसं वाटलं शेतकऱ्याचं म्हटलं एवढा सगळा साधारण राहून साधारण बोलून एवढं असाधारण कसं सामर्थ्य आलं, जनसामर्थ्य, एवढी लोक मागे कशी उभे आहेत. मग लक्षात आलं की माणूस जरा खरं बोलत असेल तर त्याला बळ मिळतं आणि ते आणि राजकीय बळ नाही, सामाजिक बळ. त्यामुळे ते आणखीन अंगावर आलं. आणि फिल्म जेव्हा ते म्हणाले की तुम्हाला रोल करायचा तेव्हा मी त्यांना ऐकायला लागलो. नाहीतर आपण एक साधारण ओव्हरऑल पाहत असतो. मग मला थोडस असं वाटलंय की याला वाटतंय, मी तरी सुचवले याला 2 आणखी नावं. म्हटलं माझ्यापेक्षा ती जास्त दिसतील अजय. त्याला सांगितलंय बघ माझ्यापेक्षा, म्हणजे असतं ना आपण की बघ तू म्हणतोयस पण हे बघ हे माझ्यापेक्षा बरोबर वाटते. तरी त्याचं म्हणणं आहे बरोबर आहे दादा, पण मला वाटतंय की तेच करा. मग काय प्रश्नच मिटला. 2-3दा मी प्रयत्न केले. ती नावं नाही सांगू शकत कारण खरंच चांगले नट आहेत, चांगले नट आहेत आणि तिकडचे नट आहेत. त्यामुळे मला असं वाटलं अरे तर तरी डिरेक्टरचं आपलं विजन असतं. आणि मग प्रश्न सुरू झाला की मी त्याला सांगितलं पटकन शूटिंग नको. मग तोही तयार झाला. मग 2 महिने म्हणजे त्याला करायचं होतं आधी, पण म्हटलं मी आत्ता नाही होऊ शकत कारण काय माझ्या डोक्यातही नाहीये, एखादा मानसिकता तयार व्हायला पाहिजे. आणि म्हटलं 2 महिने दे, हळूहळू हळूहळू. मी काही मध्ये फोनवर फक्त बोलायचो आणि तो नेमाने फोन करायचा, तो कुठेही कंटाळला नाही. त्यामुळे ती त्याची क्लॅरिटी होती. आणि मी हळूहळू त्याच्या तारखा फिक्स झाल्या. त्याच्यानंतर मी विगवाल्याला बोलवून आपला चेहरा वाटू शकतो का, विगच्या ट्रायल स्वतःच करत बसलो. हळूहळू कळायला लागलं माझं काय. मग डेट्स फायनल झाल्यावर म्हटलं आपण करतोय. त्यांनी एवढंच म्हटलं सर तुमचा आत्ताचा लुक तर पाठवा मला. त्याला होतं, माहिती होतं. म्हटलं सगळं तुला देतो, येतो मी. आणि परभणीच्या रस्त्यावर तिथे एका सलून मध्ये थांबून जेव्हा मी शेवटचा तो हेअरकट केला विग लावण्यासाठी, पण साईड लॉक्स काढायचे होते, दाढी वगैरे नकोच होती, तेव्हा काढून मग मी तिकडे मेकअप, माझ्या अजून हॉटेलला गेलोच नव्हतं. मेकअप त्यांना सांगितलं बॅग उघड, तो विग काढ. आणि त्या सलून मध्ये तिकडच्या त्या लोकल माणसांमुळे हळूहळू गर्दी वाढायला लागली. इकडे काय होतंय का, म्हणजे ते मला डॅडी म्हणून ओळखत होते. डॅडीची भूमिका, डॅडी काय होतोय, डॅडी जरांगे व्हायला लागलाय. त्यांना गंमत वाटायला लागली. हळूहळू त्यांच्या डोळ्यासमोर मी जरांगे बनलो आणि ते बनलो. आणि त्यांना जेव्हा वाटले की हा जरांगे, आता इथे मगर सर नाही आहेत प्रोड्युसर, दत्ता मोरे आणखी एक प्रोड्युसर, त्यांना फोन गेले. तिकडे सर आले होते, काय त्यांचं नाव आहे कांगणे. ते त्यांनी सांगितलं की इकडे ते देशपांडे आलेत आणि ते असं असं करतात. आणि तिथनं मी बाहेरून याच्याबरोबर याला जेव्हा भेटलो, यांनी पटकन फोटोशूट केलं आणि मला असं वाटतं की जर्नी सुरू आहे. म्हणजे मला तिथपर्यंत बॉडी लँग्वेज मिळाली. माझ्या लक्षात आलं त्यांची बोटं लांब आहेत, माझी बोटं एवढी लांब नाहीये. पण हळूहळू ती फील करताना असं वाटायला लागलं माझी बोटं लांब आहे. म्हणजे काय गंमत असते बघ कॅरेक्टरची, जेव्हा आपण बोटं लांब वाटायला लागली, म्हणजे केसही मला वाटायला लागले की असे आहेत, ते असे करतात, सहज करतात किंवा माईक असा पकडतात. तेव्हा हळूहळू म्हणजे तो एक जो पोस्टर आहे त्यांचा, ते हे असा हाताचा, आणि तो स्वतःहून आला असा हात. आणि मला असं वाटलं की जे सत्य असतं ना, असा माणूस जो असतो ना, तो तुम्हाला सहज पकडतो. एवढी जनसंख्या त्यांच्या मागे काय, त्यांनी काही कोणाला नावाने बोलवली, ती आली. मला असं वाटतं मी पण इकडनं मकरंद देशपांडे मुंबईहून गेलो, मला वाटते
माझ्यावर पण ती एक काहीतरी अशी काय म्हणतो त्याला गारुड मला असं वाटतंय. आणि ते मनोज जरांगे पाटलांचं त्यांचा तो त्याग आहे. हम्म. त्यागाचं गारुड आहे. आणि आजच्या काळात जिथे एवढं मटेरियलिस्टिक आहे तुम्हाला सगळंच दिसतं की सगळ्याला व्यवहार आहे. आणि अशा वेळी व्यवहार बाजूला ठेवून समाजासाठी काहीतरी करणं मला वाटतं हे हा काळच बदलतो. मला असं वाटतं त्यांना बघून असं वाटतं की हा काळ बदलतो म्हणून. आणि असं करता करता मग भाषा होती. डायरेक्टरवर कम्प्लीट विश्वास. आमचा डायलॉग रायटर सुरेश पंडित हा रायटर म्युझिक कंपोजर पण आहे. अतिशय भरपूर काम केलेली आहे. अख्खी टीम जी यंग मुलं आहेत, राज आहे किंवा बरीच मुलं आहेत त्याची, ती सगळी नंतर त्याचा एक असोसिएट होता सचिन मध्ये, तो पण. मला वाटतं एकूण टीम याची एवढी मनोज जरांगेमय आहे त्यावेळी की तो प्रोड्युसर असू दे किंवा ड्रायव्हर असू दे किंवा कोणीही त्यांचे असिस्टंट, सगळे जरांगेचं गारुड म्हणण्यापेक्षा ते एक प्रेम आदर एवढं होतं की तो फिल्म करताना आपण जरांगे म्हणजे मी निघायचो आणि जरांगे होऊन जायचो लिटरली. एवढं एक आपण नंतर झालं. योगेश सर, तुम्हाला प्रश्न. या चित्रपटाचा ट्रेलर मनोज जरांगेंनी पाहिलाय का, टीजर किंवा ट्रेलर? आणि या चित्रपटादरम्यान त्यांच्याशी भेट झाली आहे का तुमची? त्यांनी गाणं पाहितलं जे कालपासून आपलं ट्रेंडिंगला चालू आहे, गाणं देव माणूस अवतारला. आणि माझी रायटर टीम आणि बाकी पूर्ण सहनिर्माते वगैरे त्यांना जाऊन भेटले. मकरंद सर पण भेटले त्यांना. माझं काही कारणास्तव नाही झालं भेट त्यांना. पण या अगोदर फिल्म लिहिता वेळेस, फिल्म करता वेळेस मला काही गोष्टी हव्या होत्या ॲज अ दिग्दर्शक म्हणून, तर तेव्हा माझी 7 ते 8 वेळेस भेट झालेली. हो, मी भेटलोय. मला मकरंद सरांना विचारायचा आहे प्रश्न. तुम्ही आता जरांगेंच्या बाह्य स्वरूप जेव्हा अंगीकारलं त्याबद्दल सांगितली ती प्रोसेस. त्यांच्या व्यक्तिमत्वातले जे काही पैलू असतील जे त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या पूर्ण उपोषणाच्या दरम्यान दिसले, तर ते तुमच्यामध्ये रुजवायला अशी काही वेगळी प्रोसेस तुम्ही फॉलो केली का? आणि दुसरा प्रश्न पुढे विचारते. आता काय माहितीये का, एखादी गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो त्याच्यानंतर अंतर्बाह्य काही राहत, कुठनं तरी सुरुवात करायची असते म्हणून आपण ती सुरुवात करतो, मग बाह्य रूपाने सुरुवात करतो. मी जर त्यांच्याबद्दल आधीपासून वाचत आलोय तर मला असं वाटतं ती प्रोसेस आधीच सुरू झाली. म्हणजे अगदीच आध्यात्मिक पद्धतीने सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटील हा रोल मी आत्ता केलाय, पण त्यांच्याबद्दल मी आधीच वाचत होतो. त्यामुळे ते वाचता वाचता इथे पोहोचलेलं आहे. वी से नो दॅट द बुक चूजेस द रीडर. मला असं वाटतंय द कॅरेक्टर हॅज चूजन मच बिफोर was offered to. So मला असं नाही वाटत आहे की मी कारण प्रत्येक माणसाचा कुठेतरी, जसं आपण म्हणतो 3 गुण आहे, सत्व रज तम, तर मला असं वाटतंय सत्व आहोतच. आणि रजला जर तम करणार असू तर प्रॉब्लेम, रजला जर आपण सत्व करणार असू तर तिथे ती कॅरेक्टर्स भेटणारच. तर मला वाटते माझी मनोवस्था बनवण्यासाठी मला फार काही करायला लागलं नाही, कारण का तो माणूस जसा मला भावला होता म्हणून मी ते कॅरेक्टर करायला हो म्हटलं. तिथेच मला असं वाटतं माझं काम सुरू झालं. आणि तुम्ही म्हणालात परभणीत जेव्हा त्या सलूनचं सांगितलं, ते सुद्धा मला काही फार विचार नाही करावा लागला की आता आपण ती एक मग मेकिंग रील पण बनवूया. मी काही रील बी बनवलं नाही, बिकॉज इट वॉज व्हॉट एव्हर द प्रोसेस वॉज सो ऑर्गॅनिक की ते मला करावं लागलं नाही की लेट्स मेक इट, की आता आपण एक रील बनवूया आणि बघा मी इथे तयार झालो. काही करायची गरज नव्हती, कारण का ते मनोज जरांगे नाहीये. मग मी ते करताना तसं का करू. आम्ही माझं बनवण्याचं पण खूप नंतर टाकलंय, एक लास्टच्या दिवशी. अगदी असं नाही केलंय की आम्ही आधी सुरू केलं ते. मग दॅट वुड हॅव बीन अ शोमॅनशिप. आणि जे कॅरेक्टर शोमॅन नाही ते करताना मला सांगतं आम्ही कोड ऑफ कंडक्ट आमचा ठेवला होता की जसे ते आहे तसंच आम्ही प्रयत्न केला तेवढं सहज आहे. तुम्हाला त्या लुकमध्ये बघितल्यावर लोकांची कशी प्रतिक्रिया होती नंतर? म्हणजे जेव्हा सोशल मीडियावर पण हा लुक व्हायरल झाला त्याच्यानंतर कसं स्वीकारलं तुम्हाला त्या रोलमध्ये? साधं झालं अगदीच. म्हणजे मी तिकडनं चालायचो तर येऊन पायाच पडायचे लोक, किंवा आम्ही तर लग्नात वगैरे गेलो
कारण मग आशीर्वाद वगैरे घेतले, तिथे तुम्हाला शूटिंग दिसेल की जिथे खरी लग्न होती तिथे जायचो आणि तिथे वधूवरांकडून आशीर्वाद वगैरे करू. म्हणजे त्यांना वाटायचं, बऱ्याच जणांना असं वाटायचं, ग्रामीण काही भागात असं वाटायचं शूटिंग चालू आहे असं वाटायचं, पण तरी सुद्धा एक गाडी दिसायची आणि आमच्याकडे ती गाडी होती जी जरांगे यांना फिरवत होती. तर ती गाडी खास त्या माणसानेही पाठवली की तुम्ही करता म्हणून. आणि त्यांचं नाव काय, आप्पासाहेब. आप्पासाहेबांनी खास ती गाडी पाठवली. त्या गाडीत न फिरताना मग तर सगळ्यांना वाटायचं गावागावात की आले. एकूण तो होऊन गेलो असं. मकरंद सर, अजय सर, शूटिंग सुरू असताना एकंदरीत तुमचा अनुभव कसा होता, की कशा प्रकारे शूटिंग झालं किंवा त्या दरम्यान घडलेले काही किस्से? घडलेले किस्से तर एक दारुडा होता, काय कुठनं आला माहित नाही. आणि त्या ब्रिजवर आम्ही शूट करत होतो. मोठा कुठे कुठे आहे व्यवस्थित? परभणी. परभणी मोठा ब्रिज आहे. काळे धानोरा. हा, काळे धानोरा. जागेचं नाव. आणि म्हटलं ठीक आहे, दारू प्यायलेला माणूस आहे, पण आज हा धिप्पाड होता, मस्त स्ट्रॉंग माणूस होता. आणि मला नेमकं कळत नव्हतं हा बोलतोय काय. आणि उंच होता ब्रिज, आणि तो खूप उंच ब्रिज होता. आणि तो म्हणत एवढंच मला कळत होतं हा उडी मारणार आहे. म्हटलं अरे बापरे, हा उडी मारणार. म्हटलं काय झालंय. मी म्हटलं याला सांगतोय याच्यापर्यंत. आता हा इतक्या गोष्टी ऑर्डर करतोय, तिकडे लांब कॅमेरे आहेत, म्हणजे असे जवळ पण कोणी नाहीयेत की ओरडून सांगावं की अरे याला सांभाळा, हा उडी टाकणार आहे. आणि तो तयार होता उडी. अचानक कपडेच नाहीत त्याचे, तो आतल्या पॅन्टीवर फक्त उभा होता. आता तो उडी टाकणार. भीती वाटायला लागली मला की हा माझ्यावर रागावलाय, मी काम करतोय म्हणून रागावलाय का हा जरांग्यांवरच रागावलाय. काहीच कळत नव्हता तो माणूस. कारण का असंही होतं ना, काही लोकांना तो त्रासही होता ना की हा मराठा ओबीसी जो काही वाद चालू आहे. म्हटलं अरे बापरे, त्यातून मी वेगळ्या चिंतेत होतो की हा खरंच उडी टाकली आणि हा दारू प्यायलाय. तर माझ्या कानावर कोण देतात याला स्विमिंग येतं. मी म्हटलं अरे स्विमिंग येतं बरोबर आहे, पण त्याला आठवायला तर पाहिजे तो सीन मधनं बाहेर सर पळत आले. ऍक्च्युली तो वर जाऊन काय बोलत होता, त्यांना असं वाटलं की हे जरांगे साहेबच आलेत आपल्या गावामध्ये दौऱ्याला. आणि इथे सगळं त्याला कॅमेरे दिसले नाही. कारण कॅमेरे आपण हाईट करतो किंवा कुठेतरी टेक्निकली लांब होते आणि त्यामध्ये 40 डिग्री ऊन त्यामध्ये. आणि आम्हाला असं वाटलं की आता नेहमी, आता मला त्याची सवय, स्विमिंग वगैरे करतात पोरं गावाकडची नदीमध्ये, पण तो एवढ्या वरती गेला, जो ब्रिजच बंद होता, तो गेला कसा त्याचा अगोदर आम्हाला आश्चर्य वाटलं. नंतर वरून म्हणतोय जरांगे साहेब आम्हाला आरक्षण पाहिजे नाही, तुम्ही आताच उडी मारतो. अरे मी म्हटलं त्याला थांबवा. मग नंतर सीन थांबवला. कॅमेरामॅन पण आमचा घाबरला बिचारा, कारण त्यांनी आयुष्यात कधी विहिरीतल्या उड्या बघितल्या नाही. हे तर नदीचे एकदम होती. तूच लाईव्ह शूट करतोय आत्महत्या, कसं वाटतं. आणि नंतर मग त्या गावातले सरपंच बोलवले आणि तो सीन होता की एक संघटना आहे, संघटनेमार्फत आंदोलन करतात शेतकरी ग्रस्त कर्जमुक्त. देन ती तिथे डिपार्टमेंटची पोलीस होती जी आम्ही तयार केली होती, कारण त्यांना जरांगे साहेबांना ते पकडा येतात असा तो एक सीन होता. तर त्याला असं वाटलं की आता त्याला पकडाय पोलीस आले. मग त्या सरपंचांनी त्याला उतरवलं, गाडीत बसवलं. त्याला गाडीत बसून त्याला एका ठिकाणी ना घरी नेऊन सोडलं. मग पुन्हा आम्ही शूट चालू केलं. असे काही किस्से भरपूर घडले. असे किस्से. अजय सर तुम्ही सांगा बरं तुमचे किस्से. मला माझ्यासाठी हे पूर्ण पात्रच नवीन होतं. पण आय एम अन ऍक्टर हू लाईक्स टू एक्सपेरिमेंट. एका साच्यात बांधून राहणं किंवा ह्या टाईपचे रोल हे छान करतात, ह्याच्यात मला इंटरेस्ट नसतो अजिबात. त्यामुळे त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी वेगवेगळे सिनेमे करत असतो किंवा भूमिका करत असतो. मी कायम खोली बघतो भूमिकेची, लांबी बघत नाही. म्हणजे मुंजा नावाची फिल्म आत्ता जी खूप हिट झाली आहे, त्यात सुद्धा माझं कॅरेक्टर भयंकर इंटरेस्टिंग आहे आणि लोकांना भयंकर ते काम आवडतं आहे माझं. आणि त्याच चित्रपटात सुद्धा मी दिग्दर्शकाला सांगितलं की तुला 100 पैकी 100 आहे कास्टिंगचे. हा म्हणजे म्हणायला गेलं तर काय हिरोचा काका असा रोल आहे, पण क्लायमॅक्समध्ये काका काय करतो हा, तर त्यामुळे ते बरं ते त्याचं बॅकग्राऊंड परत ते मी म्हटलं की ते तू कुठलं घेतलंस ते मला कळलंय. ते 5 सिनेमे तू बघितलेस आणि मी काय ऍक्शन करतो 5 सिनेमांमध्ये ते तू बघितलंयस म्हणून तुम्हाला एनिवेज. पण म्हणजे मला तो रोल करण्यात इंटरेस्टही झाला निर्माण. सेम विथ योगेश, कारण की योगेशचं व्हिजन मला क्लिअर वाटलं की त्याला जे काही मांडायचंय ते स्पष्ट. देयर इज नो ॲम्बिग्युइटी इन व्हॉट ही थिंक्स अबाउट. आणि मुख्य म्हणजे जो कथेचा नायक आहे त्याला एक काहीतरी बॅकस्टोरी आहे ना. गोष्ट एकदम भस्कन घडत नाही ना, त्याला काहीतरी एक
पास्ट स्टोरी असते, हिस्ट्री असते, बॅकग्राऊंड असते. काही घटना आधी घडतात म्हणून आत्ता जे काही घडतंय ते घडतंय ना, अचानक गोष्टी घडत नाहीत. तर आय एम प्लेईंग वन सच पर्सन की ज्यांच्यामुळे हा सगळा लढा सुरू झाला. आणि मला स्पष्टपणे सांगायचं त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं. इनफॅक्ट ते बरेच जणांना माहिती नाहीये, हे मला नंतर कळलं की अण्णासाहेब पाटील हे पहिले मराठा आरक्षणाचे प्रणेते म्हणा, लीडर म्हणा. तर या दृष्टीने मी अनफॉर्च्युनेटली अगेन त्यांच्याबद्दल काही माहिती नाही, कारण की मला मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो, पण मी त्या पर्सनॅलिटीच्या प्रेमात पडलो. कारण मी म्हटलं की अरे वा, आपल्या दिलेल्या शब्दासाठी स्वतःचा जीव सुद्धा क्षुल्लक मांडणारा माणूस हा आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर मला त्या ह्याच्यात पकडता आलं. शूटिंगचे जे दिवस होते त्यातला मला सगळ्यात आवडलेला म्हणजे ते पूर्वी अण्णासाहेब माथाडी कामगार स्वतः, त्यांचे नेते, मग त्यांच्या ज्या काही त्यांची दुरावस्था त्यांना कळली आणि त्यांच्यामुळे त्यांना संघटित करावं, त्यांच्या हक्कांसाठी लढावं असं जेव्हा त्यांना वाटलं, तेव्हा तो लढा पहिल्यांदा सुरू झाल्यानंतर ते आमदार झाले आणि सगळी ती गोष्ट तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेलच. पण मी म्हटलं तसं की मला तो दिवस आठवतो की जेव्हा आम्ही मार्केट यार्ड पुणेला शूट करत होतो आणि ऍक्च्युली आम्ही तिथल्या माथाडी कामगारांमध्ये ते शूट केलं. म्हणजे ते खरंच आणि मी तिथे जाऊन किंवा मी आणि योगेश ते त्यांची एक टिपिकल पद्धत असते ना, काही गोष्टी आपल्या जेव्हा अंगवळणी पडतात तेव्हा पोतं कसं उचलायचं, ती आकडी असते, त्याने ते एक टेक्निक आहे ते उचलायचं. मी उचललं 50 किलोचं पोतं, मी उचललं स्वतः कांद्याचं. तेव्हा ते कळतं, तुम्हाला तो अभिनय नाही ना वाटत. असं कर, याच्यात थोडंसं हे थर्माकोल आणि गवत वगैरे टाक आणि मग मी अभिनय करतो. नाही, मी म्हणलं उचल 50 किलोचं पोतं दे, म्हणलं बघू काय वाटतं. त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे, तो रुमाल बांधायची माथाडी कामगारांची. ती म्हणलं मी त्यांच्यातले बांध म्हणलं मला कसं बांधतात. आणि हे सगळं करताना काय होतं माहिती का, आपसूक त्या गोष्टी तुमच्या अंगात मुरत जातात, कारण की तुम्ही त्यांच्यासारखं वागायला बोलायला लागता. ती आकडी अडकवायची पद्धत, ती एक मला जनरल तेव्हा सुचली. मी त्या बनियनमध्येच अशी आकडे अडकवली. तर ते ना अंगवळणी पडणं वाटलं पाहिजे. हे उसणं अवसान आणून हा रोल केला असं नाही वाटलं पाहिजे कुठलाच. त्यामुळे माझा त्याच्याकडे कल असतो. त्यामुळे ती भूमिका, आणि मी पुन्हा तेच म्हटलं की इतिहासात असं आहेच आहे की स्वतःचा शब्द खाली पडू नये याच्यासाठी स्वतःचा जीव देखील देणारे ग्रस्त होते. त्यामुळे मला खूप मजा आली कॅरेक्टर करताना आणि त्याचा टीजर खूप गाजला, याचा मला अजून आनंद आहे. निर्मात्यांनी दिग्दर्शकांना प्रश्न आहे. संघर्ष योद्धा आणि आम्ही जरांगे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. तर अशा वेळेला तुमची काय भूमिका असते किंवा आव्हान काय असतं? आणि जर एकाच व्यक्तीवरती 2 चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर आधी तारखांबाबत वगैरे चर्चा होते का? यामध्ये सांगायचं झालं तर दोन्ही विषय हे वेगळे आहेत. त्यांचा विषय खूप वेगळा आहे, आपला हा विषय खूप वेगळा आहे. आपण पाठीमागनं आलोय पूर्ण इतिहास घेऊन, जसं की सरांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे, छावा संघटना, नंतर आमचे विनायक मेटे साहेब, नंतर मग जरांगे साहेब, असं सर्वांचा संघर्ष दाखवण्यासाठीचा तो प्रयत्न केलेला आहे मी. आणि जी 14 तारीख होती तर मराठी समाजाचा हा विषय आहे, भावनात्मक विषय आहे आणि हा संघर्ष प्रत्येक समाजासमोर आला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की 14 तारीख न जाता ती 21 तारीखला जातोय मी. तर 21 जून हे आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट आपण 21ला पाहणार आहोत. तो त्या गोष्टीचा विचार करूनच केलं, कारण यामध्ये काही असे पैसे कमवणं हा उद्देश नाहीये. जर ज्या उद्देशानं हा चित्रपट करतोय, जर त्या गोष्टीचा विचार केला नसता 14 तारखेचा, तर मला वाटतं की जो माझा उद्देश होता तो कुठेतरी थांबला असता. तर तो साफ उद्देश आहे की हा भावना आणि संघर्ष प्रत्येक घराघरामध्ये पोहोचावा, त्या अनुषंगाने ती तारीख मी चेंज केली. माझा प्रश्न चौघांसाठी आहे. म्हणजे ज्यांच्याविषयी आपण बोलतोय, जरांगेंविषयी. तर जरांगे हे चर्चेत आहेत आरक्षणामुळे. आरक्षणाचा विषय हा गेली अनेक वर्ष चर्चेत आहे, देशपातळीवरही. तर असा विषय घेऊन चित्रपट करणं आणि तोही महाराष्ट्रात सध्या हा विषय तापलेला असताना, वातावरण तापलेलं असताना चित्रपट घेऊन येणं या विषयावरती, तर ते एक कसं आव्हानात्मक होतं आणि तुम्ही स्वतः कन्व्हिन्स्ड कसे झालात की आपल्याला कारण काय? हा विषय खरं तर ज्वलंत म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केलेला आहे. आरक्षणाचा विषय हा सामाजिक लढा आहे. 1900च्या दशकामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी
आपण आरक्षणाचे जनक म्हणतो. त्यानंतर संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची संकल्पना मांडली आणि जे दीन दलित पिछडे आहेत त्यांना आरक्षण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिलं. 1902च्या शतकामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन त्यांच्या संस्थानात 90% आरक्षण दिलं होतं, त्या समाजाला योग्य तो न्याय मिळावा म्हणून. मराठा आरक्षणाची ही जी मागणी आहे ते तत्कालीन तेव्हापासूनच आहे. फक्त काही गोष्टीमुळे मराठा ही एकमेव अशी जात आहे ज्यांच्यामध्ये कुणबी आणि मराठा ही एकच जात असून रोटीबेटी व्यवहार असून सुद्धा काही लोक ओबीसी मध्ये आहेत, काही मराठा म्हणजे दुर्दैवानं म्हणू शकतो आपण, जे मराठा म्हणून ओपन मध्ये आहेत. आणि हा सामाजिक लढा आहे, म्हणजे हा काही राजकीय लढा नाही. हा आपण पहिल्यांदा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तत्कालीन राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे म्हणू शकतो आपण, तत्कालीन अण्णासाहेब पाटलांची भूमिका अजय बोरकर सरांनी केली. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि अण्णासाहेब पाटील हे काँग्रेसचे आमदार होते, तरी सुद्धा त्यांनी सरकारच्या म्हणजे काँग्रेसचे आमदार असून सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये मोठा 5 लाखाचा विधान भवनावर मोर्चा नेला होता. याच्यामध्ये राजकीय भूमिका नव्हती, एक सामाजिक लढा होता आणि माझ्या समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं हीच भूमिका होती. आताही हा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे. वेगवेगळे आयोग त्यात नेमल्या गेलेले आहेत आणि सामाजिक लढ्याचं राजकीय रूपांतर म्हणजे वेगवेगळ्या पक्षांनी केलेलं आहे त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी. पण जनमानसाची तशी भावना नाही. या जन चळवळीला जन आंदोलनाचं स्वरूप मनोज जरांगे पाटलांनी दिलंय. त्यांचा साधा स्वभाव, साधी वागणी आणि स्पष्टपणा, त्याग आणि इमानदारी ही समाजानं स्वीकारली. तो माणूस सरळ म्हणतो की समाज माझा मायबाप आहे, म्हणून अख्ख्या समाजानं त्यांना मनोज दादा म्हटलंय. म्हणजे वडिलांच्या भावाच्या भूमिकेत आज मनोज दादा जरांगे पाटील आहेत. त्याचं कारणही तेच आहे की आज प्रस्थापित मराठ्यामध्ये खूप मोठे मोठे लिडरशिप आहेत, मोठे नेते आहेत, एवढा मोठा बहुसंख्य समाज आहे, तरी सुद्धा एखादा तळागाळातला साधा व्यक्तीचा स्पष्ट बोलणारा नेतृत्व जर समाजानं स्वीकारलं असेल तर त्यामध्ये काहीतरी आवाका आहे, चमत्कार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा जर आंतरवालीत होत असेल जगाच्या इतिहासातली, लक्षात घ्या, तरी काहीतरी जनक्षोभ आहे, आक्रोश आहे. तो मी नेहमीच म्हणतो की शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत ही जी दरी आहे ही जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत हा आरक्षणाचा लढा काय आहे, ही मागणी काय, आपण एक चष्मा काढून पाहिल्याशिवाय नाही कळणार. सध्याचे जे काही राज्यकर्ते आहेत म्हणजे सर्वपक्षीय म्हणता येईल, ते एक कावीळ झाल्यासारखं पाहतात या लढ्याकडे. त्यांना कुठे ना कुठे स्वार्थ दिसतो. तेव्हा निस्वार्थ भावनेने आपण जनमानसाचे प्रश्न समजून घेऊ तेव्हा हा विषय काय आहे. मग त्यांचा प्रश्न असा आहे की हे तुम्हाला आव्हानात्मक वाटत नाहीये का की आजच्या काळात तुम्ही चित्रपट तुम्ही रिलीज करता? नक्कीच हा विषय हा सामाजिक असल्यामुळे मला तितका आव्हानात्मक म्हणजे आम्हालाही वाटलं नाही, कारण आम्ही राजकीय दृष्टिकोनातून ह्या गोष्टी केलेल्याच नाही. किंवा सरकार समाजाचा जो विरोधामध्ये इतिहास- आमचं यामध्ये काही नाहीये. आमचं करत असताना एक खूप शुद्ध भावना आहे मनातली. ज्या गोष्टी आरक्षण ही संकल्पना मी दिग्दर्शक असून मला ही लहानपणापासून फक्त कानावरती यायची, हा आरक्षणात आहे, तो काय आरक्षणामुळे नाही लागला, त्याला 2 मार्क पडले पण असं, कमी मार्क असून त्याला लागले, म्हणजे हे फक्त ऐकत गेलो. पण आरक्षण ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न नाही केला मी. कदाचित मला ती गोष्ट कधी एज्युकेशन करत असताना मला ते गरजेचं वाटलं नाही, कारण एज्युकेशनच नाही झालं. तर पण आता जी गरज बघतोय मी, फर्स्ट टाइम जेव्हा मी एक हिंगोलीमध्ये सभा बघितला, हा चित्रपट करण्या अगोदर मी काही त्यांच्यावरती अभ्यास केला. अभ्यास करत असताना जास्त अभ्यास का करावा लागला, कारण यामध्ये गोष्टी नाना तऱ्हेच्या गोष्टी मला विषय 3 मांडायचे होते. सुरुवात मला अगोदरपासून करायची होती. तर मग त्या 7-12 हिंगोलीमध्ये जेव्हा गेलो मी, जी संस्कृती आहे आपली की आपण घरामध्ये एखादं कोणी व्यक्तिमत्व आलं तर आपण, आमच्या मराठा समाजात नाही सगळीकडेच ती संस्कृती आहे की आपली जी घरामधली आई असेल, बहीण असेल, नवीन माणूस आला तर खाली मान वर करत नाही. तर त्या सभेमध्ये मला वयाची आठ दिसत नव्हती आणि पायामध्ये चप्पल दिसत नव्हते, डोक्यावरती गाठोडं, त्या गाठोड्यामध्ये बाजूला कुठतरी ज्वारीची भाकरी बांधलेली, त्या इमोशन्स, त्या भावना जेव्हा दिसत होत्या आणि कळत होती की किती गरज आणि किती भावना आहे त्या लोकांमध्ये, किती खरे लोक आहेत. तर ती गोष्ट जेव्हा पाहायला भेटली तेव्हा समजलं की हा चित्रपट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आरक्षणाची व्याख्या ही मराठी समाजाला कळेल की खरंच आरक्षण म्हणजे काय आणि ह्या गोष्टीचा संघर्ष कुठून कशा पद्धतीनं करण्यात आला. तर ह्या दोन्ही गोष्टीचं सगळं काही एक धागा बांधून तो चित्रपट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे राजकीय गोष्ट किंवा कोणाच्या विरोधामध्ये चित्रपट
हे चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायलाच भेटेल की कोणाच्या विरोधात नाही, सरकारच्या विरोधात नाहीये. प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे साहेब बोलतात की आमचं म्हणणं सरकारच्या विरोधामध्ये नाही, आम्हाला फक्त आमच्या हक्काचा न्याय द्या. ते जर दिलं तर मला बाकी गोष्टीशी काही घेणं नाही. तर हे सगळं करत असताना त्यामुळे असं राजकीय वगैरे काही वाटलं नाही. आणि करत असताना मराठी समाजाचं प्रेम भेटत गेलं. प्रत्येक ठिकाणी आम्हाला पाठिंबा भेटला. चित्रपटामध्ये आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये फिल्मचं शूट केलं. या चित्रपटामध्ये जिथे जिथे तुम्हाला दाखवायची तिथे सभा दाखवण्यात लागत होत्या. तर एवढे ज्युनियर आर्टिस्ट पुणे मुंबईमध्ये भेटू शकतात. तर गावामध्ये त्यांना जेव्हा समजले की आरक्षणावरती चित्रपट होते, मनोज जरांगे पाटलांवरती चित्रपट होते, प्रत्येक गावामधनं मला दररोज 1000 आपले कामं सोडून, शेती सोडून, आपले जॉब सोडून पूर्ण मराठा समाज त्या सीनसाठी येऊन बसायचे. सुरुवातीला बोलले किती वेळ लागतो, मी म्हणलं 12 तास लागतात. म्हणजे समाजाचा चित्रपट आहे, गरजेचा चित्रपट आहे, भावनात्मक चित्रपट आहे. आम्ही एक 10 तास नाही, 12 तास नाही, 1 महिना सतत तुमच्यासोबत थांबूया. म्हणजे हे प्रेम जेव्हा भेटत गेलं तेव्हा मी कुठेतरी असं म्हटलं यार नाही, हे चित्रपट तयार होत करणं एक वेगळी गोष्ट असतो आणि चित्रपट बनत जाणं एक असतं. त्यामध्ये हा तयार होत नव्हता, तयार आम्ही करायचा प्रयत्न नाही केला, हा बनत गेला, होत गेला तो. तर त्या अनुषंगानं मला असं वाटतं की हा राजकीय गोष्टी असं यात काही नाही. अख्खच्या अख्खं गाव हजर राहायचं तिथे, म्हणजे कोणताही विधिनिषेध न ठरवता पूर्ण, म्हणजे सगळा गावगाडा जसा काम करतो सगळ्याचं सगळं शूटला गाव हजर असायचं. तुम्ही आत्ता असं म्हणालात की राजकारण नाहीये आणि त्याच्यापासून दूर ठेवलंय किंवा कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही वगैरे. ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष आंदोलनाकडे बघतो त्यावेळेला अगदी अलीकडच्या 2 गोष्टी म्हणजे एक तर या आंदोलनाचा थेट संबंध शरद पवारांशी जोडला. शरद पवारांनी तो फेटाळून लावला, ती गोष्ट वेगळी, पण जोडला गेला संबंध, त्याची चर्चा पण झाली आणि बऱ्यापैकी चर्चा झाली. दुसरा मुद्दा असा होता की आत्ता लोकसभेचे निकाल आले आणि त्याच्यामध्ये फडणवीस असतील, शिंदे असतील, सगळ्यांनी असं सांगितलं की मराठा आंदोलन हा एक फॅक्टर होता की ज्याचा फटका भाजपला थेट बसला. ठीक आहे की आपण असं म्हणतोय की आंदोलन सामाजिक आहे, पण त्याचे राजकीय परिणाम 100% पाहायला मिळत आहेत. तर चित्रपटात तुम्ही असं म्हणालात की दिग्दर्शक म्हणून ते सरकारशी जोडलं नाही, कोणाच्या विरोधात नाही, राजकारण नाही. तर मग हे त्याच्यापासून दूर राखण्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागली का? कारण काय होतं की काही काही वेळेला एखादा शब्द येतो आणि त्याच्यावरनं रान पेटतं, तर मग तुम्हाला काळजी घ्यावी लागते एक विशेष. तर तशी काही विशेष काळजी हे करताना घेतली का? काळजी मला एका गोष्टीचीच घ्यावं लागली. कारण चित्रपट करत असताना कुठल्याही गोष्टीचा एक अभ्यास असतो आणि तो मुळामध्ये दिग्दर्शकाला त्या अभ्यासासाठी एक वेळ लागतो. आणि माझ्या चित्रपटामध्ये गोष्ट एकाची नाही आहे, गोष्ट 100 वर्षाची आहे. आणि त्यामध्ये हा टॉपिक थोडासा त्या अनुषंगानं सेन्सिटिव्ह म्हणता येईल. तर कुठेतरी माझा अभ्यास कमी पडतोय का, कुठे वाचनामध्ये एखादी तारीख, जसं की जो लढा 5 लाख लोकांना घेऊन त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी विधान भवनावरती घेऊन आले, तर ती तारीख चुकते का? तो जो दिला होता अल्टिमेट गव्हर्नमेंटला ती तारीख चुकते का? किंवा ते तसंच बोलले होते का? जसं की अण्णासाहेब जावळे साहेब होते, अण्णासाहेब जावळेंचं काही गोष्टी मी त्यामध्ये दाखवल्या. त्यांचे आंदोलन ते करत असताना त्यांचं व्यक्तिमत्व एकदम धडाडीचं होतं, ते डायरेक्टली बोलून जायचे. तर हे करत असताना कोणाचं मन दुखावेल का, या ज्या गोष्टीची काळजी, ही गोष्ट मला खूप काळजीपूर्वक करावं लागली. आणि दुसऱ्या गोष्टी मला असं वाटतं की कारण मी त्यात पडतच नव्हतो, मला राजकीय गोष्ट दाखवायचीच नव्हती किंवा मला त्या राजकीय गोष्टीसाठी मी चित्रपट बनवलाच नाही. उद्देश माझा खूप एकदम स्पष्ट होता, गरज दिसणं, आरक्षणाची व्याख्या दिसणं आणि ते दाखवत असताना आपण एक मराठी समाजाचं आहोत, ते आपल्या आजूबाजूला घडत येते, लहानपणापासून पाहत येतोय, तर त्याची किती गरज आहे आरक्षणाची, त्या अनुषंगानं हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. मकरंद सर आणि योगेश सर, मला तुम्हा दोघांना प्रश्न विचारायचा आहे. सध्या आम्ही जरांगे आणि संघर्ष योद्धा या दोन्ही चित्रपटांची चर्चा सुरू आहे. तुमच्या ट्रेलरची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीतील कलाकार असो किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्या नेत्यांकडून तुम्हाला एक विशेष प्रतिक्रियेसाठी काही फोन वगैरे काही आले का? राजकीय लोकांकडून नाही आले, पण अण्णासाहेब पाटीलवरती प्रेम करणारा वर्ग, अण्णासाहेब जावळे यांच्यावरती प्रेम करणारा वर्ग, मनोज जरांगे साहेबांवरती प्रेम करणारा वर्ग, यांचा भरपूर फोन आले. आणि त्यातनं एकच गोष्ट जाणवली की खरंच या गोष्टी आणि आतापर्यंत हे उशीर झाला हे दाखवण्यासाठी, हे कधीच यायला हवं होतं. आणि लोकांना समजून गेला, जसं की सर बोलले, अण्णासाहेब पाटील हे म्हणजे आपल्या मराठी समाजाचे दैवत्व म्हणता येईल त्यांना. आरक्षण द्यायला तेव्हा सुरुवात केलं, पण खूप कमी लोकांना ते माहिती होते. जसं जसं त्यांचे मी पानं उघडत गेलो पुस्तकामधनं, तसं तसं असं पाहत होतं की यार
म्हणजे काय असतो शब्द मांडणारा माणूस काय असतो, त्या माणसाकडे पाहून शिकावं. तर ते करत असताना फोन आले फक्त ॲप्रिशिएशनसाठी, की आज आम्हाला अण्णासाहेब पाटील माहिती नाहीत कसे दिसतात, पण यांच्यामध्ये आम्ही अण्णासाहेब पाटील पाहतोय. हे कौतुक झालं. अण्णासाहेब जावळे साहेबांची जी पर्सनॅलिटी प्रसाद ओकने केली आहे, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं काम हे पाहून त्या गोष्टीसाठी फोन आले. पण असं काही राजकीय लोकांचे काही फोन नाही आले. कौतुकासाठी आलं, कलाकृती आवडली, ती गोष्ट भावली मराठी समाजाला आणि सर्वस्व ते आपले पण वाटलं त्यांना. त्या आपलेपणानुसार ते मला कॉल्स आले. सर, एक कुतूहल म्हणून प्रश्न विचारते. तुम्ही मगाशी म्हणजे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापासून तुम्ही अनेकदा गरज ह्या विषयाची हा मुद्दा फार अधोरेखित केलात. आरक्षण हा मुद्दा हा सामाजिक मुद्दा आहे आणि एक समाज म्हणूनच याच्याकडे बघताना एक जातीय आरक्षण म्हणजे मराठा समाजासाठीचं जे आरक्षण ते एक वेळ आता समजा मिळालं किंवा त्याच्यामध्ये पुढे यश आलं आणि त्यानंतर जरांगे पाटील सुद्धा साहेबजे ते स्वतः सुद्धा म्हणाले होते की ते इतर समाजांसाठी सुद्धा तितकाच नेटाने लढा देतील. प्रत्येक जातीच्या किंवा प्रत्येक समाजाच्या बाजूने जर अशी आरक्षणाची मागणी होत असेल तर आपण एक समाज म्हणूनच कुठेतरी थोडं मागे येतोय असं तुम्हाला वाटतं का? याला कारण एक जातीय मुद्दा सोडला तर त्या व्यतिरिक्त अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे अनेकदा मागणी होते जनरलचे जे मुलं असतात खुल्या प्रवर्गातले त्यांच्याकडून ही मागणी होते की मेरिट बेस्ड द्या, म्हणजे आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा शिष्यवृत्ती वाढवा अशी मागणी व्हायला हवी. तुम्ही म्हणालात तसं. तर ही नेमकी गरज जी तुम्ही पहिल्यापासून अधोरेखित करताय ती गरज पिक्चरमध्ये आम्ही बघू सिनेमात, पण आता जर थोडक्यात की तिने तुम्हाला कसं कन्व्हिन्स केलं आणि तो थोडक्यात जर मुद्दा सांगायचा झाला, ती गरज सांगायची झाली तर काय सांगाल? गरज सांगता वेळेस त्या गरज या शब्दाची व्याख्या माझ्यानुसार अशी आहे, पाहतोय, ऐकत आलोय, याने आत्महत्या केली, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. आता एक 15 दिवसापूर्वी गोष्ट घडलेली आमच्या परभणी जिल्ह्यामध्येच. 19 वर्षाचा मुलगा त्याचं एज्युकेशन करत असताना 8 ते 9 मार्क कमी पडले असं त्याला जाणवलं आणि त्यावेळेस फक्त त्याने एक छान चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीवरती एक वाक्य लिहिलं, मनोज जरांगे साहेबांना पाठिंबा द्या, आणि सुसाईड केलं. मला वाटतं ही गोष्ट आज प्रत्येक घरामध्ये पाहायला येते. जबाबदारी, आज एवढं एज्युकेशन करतो आपण पुण्यासारख्या ठिकाणी, शेतकरी माणूस असून पण त्या मुलाला एवढं त्याचं काय खर्च असेल ते बेअर करण्याची ताकद नाही शेतकरी माणसाची. आणि प्रत्येक कॉमन फॅमिलीतनं काहीतरी आईबाप आपला पैसा सगळं काही जमा केलेलं सगळं त्याच्यासाठी लावतात एज्युकेशनला, आणि काही मार्कांमुळे त्याचं स्वप्न तर थांबतं पण तो टोकाची भूमिका घेतो फक्त आणि फक्त आरक्षणामुळे. तर ती गोष्ट समजा जर नाही केली, ती जर नसती आणि आज आम्हाला आरक्षण असतं, आम्हाला म्हणण्यापेक्षा मराठी समाजाला आरक्षण असतं, तर आज प्रत्येक घरामध्ये तुम्हाला कोणीतरी तलाठी दिसेल, तहसीलदार दिसेल, कलेक्टर दिसेल, क्लास 1 अधिकारी दिसेल. ह्या गोष्टीमुळे ती दूर होत चालली आहे गोष्ट. तर तो माझ्या चित्रपटाचा मूळ मुद्दा आहे की ती गोष्ट किती गरजेची आहे. गरज ही फक्त मी म्हणत नाही की कुठल्या आणखी ठिकाणी त्या या वर्गामध्ये पण हुशार नाहीत मुलं, प्रत्येक ठिकाणी हुशार मुलं आहेत. जसं त्यांना त्या गोष्टीचा लाभ होतो तसं या विद्यार्थ्यांना, या मुलाला, या समाजाला का लाभ होत नाही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे आजूबाजूला पाहत येतो की अरे त्यांनी सुसाईड केलं, त्यांनी आत्महत्या केली, काय झालं, एवढेच कमी मार्क पडले. अरे मग हे काय 15 वर्ष झालं हा याची MPSC करतोय, मग 2 मार्कामुळे गेला. आणि गेला म्हणजे काय, तो नुसता 2 मार्काने गेलेला नसतो मॅडम, तो आयुष्यभर निघून गेलेला असतो. एक याला जोडून असा प्रश्न आहे आरक्षणाच्या बद्दल आपण काही बोलतोय की आरक्षणाचा तिढा काही आतापर्यंत सुटलेला नाही आणि एकूण आता जी काही सगळी राजकीय परिस्थिती दिसते त्याच्यात तो लगेचच सुटेल असंही आत्ता कुठे दिसत नाहीये सध्या तरी. परिस्थिती कदाचित बदलेल, माहीत नाही आपल्याला, पण आरक्षणाच्या बद्दलचा जो तिढा आहे तो अगदी वरच्या म्हणजे केंद्राच्या पातळीवर येऊन अडकलाय. म्हणजे केंद्राने भूमिका घेऊन अधिसूचना काढून राज्यघटनेमध्ये काही घटनात्मक छोटेसे बदल करून तरच तो फुल अँड फायनल सुटेल असं आत्ता सध्या दिसतंय. प्रश्न असा आहे की याच्या संदर्भातलं काही सूचन चित्रपटामध्ये आहे का, असणार आहे का, जे कदाचित थोडंसं फ्युचरिस्टिक असू शकेल. कारण भूमिका तर तुमची थेटच आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये. आणि अनेकदा आपण असं म्हणतो की चांगल्या उत्तम चित्रपटाचे जे काही निकष असतात त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं काही वेळेला चित्रपट स्टेटमेंट करतो आणि काही वेळेला चित्रपट सूचन करतो. तर त्या अंगाने पण असं काही या चित्रपटामध्ये आहे का? त्या अनुषंगानं काही गोष्टी आहेत, पण ते मी तुम्हाला तो थिएटरमध्ये पाहायला भेटेल. तुम्ही जेव्हा पाहाल फिल्म तेव्हा जाता वेळेस तुम्ही एकच गोष्टीचा विचार कराल की अच्छा म्हणजे आता असं वागायचं, अच्छा म्हणजे आता असं करणं गरजेचं आहे, म्हणजे अच्छा याच्यावरती ठाम राहायचंय.
ती गोष्ट जेव्हा तुम्हाला मी म्हणतोय म्हणून किंवा मी चित्रपटात दाखवली म्हणून नाही, ते तुमचं मन स्वतः बोलेल जाता वेळेस, आणि जाता वेळेस फक्त आणि फक्त तुम्हाला ती गोष्ट मनामध्ये फिरत राहील थिएटरच्या बाहेर, की ही किती गोष्ट गरजेची आहे आणि यानुसार जाणं गरजेचं आहे. प्रत्येकाला गरज आहे, प्रत्येक गरजेनुसार प्रत्येक जण आज त्या गोष्टीचा विचार करतोय. आज 5वा दिवस आहे जारंगे साहेबांचा, आज पोटामध्ये काही अन्न नाही त्यांच्या, आज तुम्ही पाहताय त्यांची तब्येत, तर ती गोष्ट करण्यापर्यंत स्वतःचा जीव माणूस विचार न करता त्या गोष्टीपर्यंत पोहोचलेला आहे. तर त्याचं उत्तर हे तुम्हाला चित्रपटामध्ये शेवटच्या सीनमध्ये भेटेल. मकरंद सर, एक थोडासा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दगडी चाळ या चित्रपटातील तुमचे डायलॉग्स आजही सगळ्यांच्या मनात आहेत, आजही सगळ्यांच्या ओठांवर आहेत. तर आम्ही जरांगे या चित्रपटातील असे काही डायलॉग्स की ते लोकांच्या लक्षात राहतील, त्यातला एखादा डायलॉग जर तुम्ही आता इथे. पण मी कसं सांगणार की काय, कारण का जरांगेंचे ऑलरेडी बरेच डायलॉग ते लोकांना माहिती, फक्त मी बोलल्यावर ते येतात का, ते आपण चित्रपटाचे रिलीज व्हायची वाट पाहूया, ते आपण आधी करूया. नको तुझा मगाचा प्रश्न जो होता ना की फिल्म इंडस्ट्रीकडनं किंवा राजकीय वर्तुळात काही तुम्हाला रिॲक्शन आल्या का, तर आपण असे बरेच चित्रपट करत असतो. अचानक या चित्रपटासाठी माझा खूप एक चांगला मित्र आहे आशुतोष गोवारीकर, जो आत्ता परदेशात, तरी त्यांनी तो ट्रेलर बघून मला पाठवलं की उत्तम दिसतंय ट्रेलर, परफॉर्मन्स खूप छान वाटतं आणि आय वॉन्ट टू वॉच. मला वाटतं ती एक पावती. दुसरा माझा आणखीन एक मित्र आहे, जो माझा दगडी चाळमध्ये हिरो होता, ते फक्त 2 शब्द आले, कमाल लुक. मुळात अंकुश कमी बोलतो अशा वेळी स्वतःहून असं. तो आशुतोष दादाचा तो किस्सा सांगा, सुरुवातीला ओळखला होता. हा, संतोष दादा आणि ते आणखीन एक चॅनल ज्याला टीजर पाठवला होता आणि सांगितलं होतं मकरंदला इन्स्टावर कोलॅबरेट करा, तर ते म्हणाले अहो पण हे जरांगेच आहे, मकरंदला का कोलॅबरेट करा. तिने आमची प्रज्ञा तिने सांगितलं जरा नीट बघा परत. मग तर आशुतोषला पण मी पाठवला जेव्हा, तेव्हा तो म्हणाला बरं ठीक आहे, फोटो पाठवला. तो म्हणाला अरे अँड सेंड मी नाव युअर लुक. मी म्हटलं तो मीच आहे. तर असं मला वाटतं की वी आर भास निर्माण करणं गरजेचं असतं. बेन किंग्सले हे किती गांधी दिसले हा मुद्दा नाही. गांधींचे जर तुम्ही फुटेज बघितलं तर ते वेगळंच आहे, आणि एक तर ब्लॅक अँड व्हाईट, त्यामुळे कलर म्हटला बेन किंग्सले आणि ते ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं फुटेज, हे कधीच मॅच करणार नाही. पण बेन किंग्सलेने जो गांधी उभा केला, गांधींची जी मूल्य आहेत ती जी उभी केली, लँग्वेज म्हणा, डोळ्यात म्हणा, मला वाटतं ते गरजेचं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे तर आहेतच, तर आणखीन डिफिकल्ट होतं आमच्यासाठी, ते तर आहेतच. मिमिक्री आर्टिस्ट तर आणखीन चांगला आवाज करतील, आणखीन चांगला हे करतील, पण मनोज जरांगे पाटील हे मनोज जरांगे पाटील का आहेत ते जर आपण आणू शकलो तर ते जास्त भावेल असं वाटतं. राजकीय वर्तुळातनं म्हणजे पत्रकार जे आहेत त्यांच्याकडनं रिॲक्शन झालं, पण राजकीय वर्तुळात एक तर मी एवढ्या लोकांना पर्सनली आय एम नॉट इन टच, आणि आता कोणी शक्यतो अगदीच ओळखीचे असतील तेच मला वाटतंय. पण मला वाटतंय रिलीज नंतर तेही होऊ शकतं. आणि जिथे तुम्ही विचारलत ना की राजकीय पडसाद काय असतील तुमचे, सामाजिक आहे, तर मला असं वाटतं जेव्हा इतिहास दाखवतात तेव्हा पार्टी वेगळी होती. आताच तुम्ही सांगितलं की अण्णासाहेब पाटील यांचे त्यावेळी तर काँग्रेस असो, मग काँग्रेस, तर त्यामुळे कुठल्या एका पक्षाविरुद्ध नाहीये, त्या वेळच्या सरकारविरुद्ध आहे, आणि कोणीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकला. त्यामुळे तो कोणी एका विशिष्ट सरकारविरुद्ध नसल्यामुळे राजकीय पडसाद काय येतील त्यापेक्षा राजकीय काही त्याच्यावर समाधान नव्हतं याच्याकडे जास्त लक्ष. मला अजयजींना आणि मकरंद सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मगाशी जे सांगितलं की तुम्ही त्या मार्केट यार्डमध्ये गेलात, मग पोतं उचलून बघितलं, पण असा एक मोमेंट असतो की आपल्याला ती भूमिका सापडते. फारसं अण्णासाहेब पाटील आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही जसं म्हणालात की नव्हतं वाचलं किंवा काय,
तर ते सापडणं जे असतं ते तुम्हाला कसं गवसलं? आणि मकरंद सरांना प्रश्न आहे की तुम्ही जी भूमिका साकारली आहे त्याच्यात तुम्ही वाटताय हुबेहूब आता तुम्ही जे किस्से सांगितलेत त्याच्यामध्ये स्टेजचा किती वाटा आहे? कारण ते तुमचं पहिलं पहिलं प्रेम आहे. स्टेज तुम्ही अजूनही स्टेज करता. मला वाटतं अजयजी तुम्ही आधी सांगा. ती एक भूमिका जी गवसणं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला वाटलं की मला अण्णासाहेब पाटील गवसले आता हे फायनल. काय ना, ॲडव्हान्टेज माझ्यासाठी काय आहे की देर इज नो एव्हिडन्स ऑफ हिम. मी उभं करीन ते ना. दॅट इज माय इम्प्रेशन अँड दॅट इज द लास्ट इम्प्रेशन फॉर ऑल ऑफ यू. पण कारण मी त्या कॅरेक्टरशी इमानदार आहे. मी विचार प्रत्येक वेळेस केलेलाच आहे, करतोच आणि इथून पुढे करेन की कसा माणूस असेल. अच्छा, मला फोटो दाखव. ओके, मग ती अशी मिशी आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू कॅरी द एक वेगळ्याच प्रकारची मिशी आहे त्यांची. तुम्ही लुक बघितलाय, अशी मिशी पहिली कॅरी करता आली पाहिजे. म्हणजे मी तर म्हणतो चार्ली चॅप्लिनची सुद्धा मिशी लावून तुम्ही कॅरी करून दाखवा ना. अवघड आहे ते ऍक्टर म्हणून. तर ती मिशी कॅरी करणं, बॉडी लँग्वेज. मी एक 1.5-2-3 वर्षापूर्वीचं जे माझं वेट गेन होतं फॉर पावनखिंड ते जर असतं तर आय वुड हॅव लुक मोर लाईक हिम इफ यू सी द फोटोग्राफ. पण चल ते नाहीये, पण तरी मला बॉडी लँग्वेज तर ग्रास्प करता आली पाहिजे. एक दुसरी गोष्ट सीन पण मी खूप जे चांगला. शॉट बघितला ना हा, त्याच्यात यू लुक व्हेरी बिग. हो हो हो. म्हणजे यू लुक बट ही वॉज बिग. हा, बट ही वॉज स्टील ही वॉज अच्छा. इवन मोर ह्यूज. ओके. तर ते सगळं झालं आणि तिथे मला ते सापडलं होतं ऍक्च्युली. त्या बॉडी लँग्वेजमध्ये ते कॉस्ट्युम्स खूप छान केले होते आणि त्यात ते मला सापडलं होतं. बट मी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगेन की 1-2 सिक्वेन्सेस जे लिहिले गेलेत ना, म्हणजे सुरेशने आणि योगेशने एकत्र मिळून ते जे काही केलंय त्यातला मला सगळ्यात आवडलेला सिक्वेन्स होता की मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय की त्या माणसाची जी ट्रान्सपरन्सी होती, जे इमान होतं ना, ते फार स्ट्रॉंग होतं. ते जेव्हा आमदार होतात तेव्हा ते पुन्हा मार्केट यार्ड त्याच सिक्वेन्समध्ये आम्ही ते शूट केलं की तेव्हा ही इज व्हेरी वेल ड्रेस्ड. छान मस्त पांढरं धोतर कुर्ता आहे आणि ते येऊन त्या माथाडी कामगारांच्या जे सिनियर आहेत ना ते त्यांच्या पाया पडायला जातात तर त्यांना ते खांद्याला धरून उठवतात. म्हणतात तुम्ही नाही पाया पडायचं, पाया मीच पडणार. आणि मग ते त्यांच्या पाया पडतात सगळ्यांचे. दॅट वॉज व्हेरी इमोशनल मोमेंट ऑल्सो ऑफ द सेम. आणि ऍक्च्युली ते कामगार होते हा, आणि मी त्यांच्या पाया पडलो कारण ते तसेच कामगार म्हातारे झाले होते काम करून. मला ते कुठेतरी रेट्रोस्पेक्टिव्हली असं वाटलं की असेच असतील ना माथाडी कामगार ज्यांनी कदाचित असेच आशीर्वाद दिले असतील त्यांना. सो दॅट वॉज अ सॅटिस्फाईंग मोमेंट, अ सॅटिस्फाईंग सीन फॉर मी की हा, गुड दॅट आय सिलेक्टेड दिस कॅरेक्टर. याला एक ग्राफ आहे, याला एक स्वतःची एक डिग्निटी आहे. आणि मी म्हटलं तसं परत एक ते बलिदान आहे. आणि मला असं वाटतं जीव देणं हे सर्वोच्च बलिदान असूच शकतं कुठल्याही कार्यासाठी. जे मी काय म्हणतो तसं की आर्म्ड फोर्सेस इज द ओनली प्रोफेशन विच डिमांड्स युअर लाईफ. जगातली दुसरी कुठलीही प्रोफेशन अशी नाहीये जी तुमचा जीव मागते. आणि आर्म्ड फोर्सेसमध्ये कधी कधी दॅट इज ऑल्सो नॉट इनफ. सो जेव्हा एक सिव्हिलियन माणूस आपल्या ध्येयासाठी एवढा मोठा त्याग करू शकतो तेव्हा माझ्यासाठी डेफिनेटली ही इज अ बिग मॅन. मकरंद सर तुम्ही सांगा तुम्हाला जी भूमिका ही जी गवसली त्याच्यामध्ये म्हणजे ती कशी गवसली आणि स्टेजचा किती मोठा वाटा आहे कारण ते तुमचं पहिलं प्रेम आहे. आम्ही फोटोशूट केलं ना खरं तर त्या सलून मध्ये अर्धी गवसली. आणि परभणी त्या जिल्ह्यात आता ते गाव विसरलो तिथे अर्धी गवसली. आणि मग आम्ही बरेच असे छोटे छोटे मोंटाज केले. आम्ही शेतात काम करून ते मित्रांबरोबर बसले, भाकरी खात आहे किंवा सभेत ते खरेच गावकरी आले सगळे आणि रात्री जागले आणि ते भाषण देतात. नंतर एक गाण्यातलं मोंटाज होतं तेव्हा ते गाव मी पुन्हा पिंगळी म्हणतात, नाही धानोरा काळे काय तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण तर हार घालून पुतळ्याला. आणि तो हार घालणं मस्त छान त्यांनी बनवलं होतं वरतीचा. आणि खाली गावकरी होते, त्या गावातली लोक होती. आणि मी घोषणा द्यायला लागलो म्हणजे माझ्या बरोबरचा मित्र परिवार
आणि साधारण जय शिवराय म्हणतो, जय जिजाऊ छत्रपती असं बोलतो. आता अचानक त्यांनी ना त्यांच्या घोषणा सुरू ओरिजिनल घोषणा, ज्या आम्ही युट्यूबवर बघितलेल्या आणि आपले कॅमेरे चालू आहेत तेव्हा अचानक त्या घोषणा सुरू झाल्या. आणि मला असं कुठेतरी वाटायला लागलं, मला काय या सगळ्यांना असं वाटलं की तिथे मनोज जरांगे पाटीलच होते. ती लोक त्यांच्या भावनेमुळे ते विसरले की हे शूटिंगचं. ऍक्च्युली आता त्या डिस्ट्रिक्टला समजलं की ते जे कॅरेक्टर प्ले केलं ते हे सर होते, कारण अनाऊन्स केलं मी तेव्हा. तर काय व्हायचं, सकाळी 6चा कॉल टाइम, सर हॉटेलवरूनच रेडी होऊन यायचे आणि जाता वेळेस पण त्याच लुकमध्ये, या लुकमध्ये त्यांनी बघितलंच नाही ना. खरं आहे. अरे म्हणे यांचा फोटो का टाकला यांच्यासोबत. मी म्हणलं जरांगे साहेब कोण होते. मग म्हणे का अरे या म्हणजे हे सरांचा स्वभाव कसा, लहान लेकरं दिसले, आजी आजोबा दिसले, त्यांच्यासोबत खाली बसायचं, काहीतरी खातात ज्वारीची भाकर, त्याच्यासोबत एक घास खायचा, प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं, असं सरांचा स्वभाव. त्यांना असं वाटलं आम्ही यांच्यासोबत बसलो, मग बैलगाडीमध्ये हे होते. म्हणजे ते एवढं माझं कालपासून सरांना पहिल्यांदा या लुकमध्ये मी काल भेटलोय, शूटच्या अगोदर एक वेळेस आणि त्यानंतर काल. मला सुद्धा सर अशी कधीच आमची भेटच नाही झाली, सेटवरतीच भेट व्हायची ती पूर्ण. त्यामुळं ते एक वर्ग वेगळाच होता प्रेम करणार आणि त्यामध्ये ह्या गोष्टी होत गेल्या. स्टेजवर असायचा फायदा एवढाच झाला की स्टेजमध्ये एक लोकांबरोबर अगदी लोकांसमोर काहीच झाकलेलं नसतं, असा अभिनय असतो. त्यामुळे तो जेव्हा आपण बायोपिक करतो तेव्हा तो खरंच त्यातली माणुसकी बाहेर यावी लागते. तर तुम्ही जिथपर्यंत लोकांमध्ये मिसळले नसतं तिथपर्यंत माणुसकी येत नाही बाहेर. आणि खास करून मनोज जरांगे पाटील असं जेव्हा तुम्ही कॅरेक्टर करता, जे एखाद्या कुठे असं पोडियमवर उभं राहून नाही झालेलं आहे, ते अगदी ग्रासरूटवर राहून तिथनंच आलेले, तेव्हा मला वाटतं स्टेजचा मला खूप उपयोग झाला. खूपच, अगदी स्पीच द्यायला म्हणा, म्हणजे तो एक शेवटचा जो स्पीच आहे तो लाखो लोक, तर तो स्पीच देताना तुम्ही थिएटरचे असल्यामुळे तुम्ही करत राहा. आणि किती वेळा माणूस करू शकतो. थिएटरच्या माणसाला तुम्ही सांगू शकता 40 डिग्री उन्हात पण उभा राहा किंवा तिकडे मंदिरात बस, कुठे जिथे जागा. तर स्टेजचा फायदा हा झाला की कुठलं एक नट असण्याचं वजन नसतं. नंतर येत असावं, आय एम शुअर. मला वाटतं फेमस झाल्यावर लोकांना येत असावं, तर मी तेवढं अजून फेमस नसल्यामुळे मला ते वजन. दिग्दर्शक साहेबांना माझा एक प्रश्न आहे की मराठा आरक्षण हा चित्रपट आणि मोर ऑफ अ व्यक्तिमत्व आणि व्यक्तिरेखा असं एक आपल्याला इथे बोलताना दिसतंय. तर ह्याला म्हणजे मराठा आरक्षण जेव्हा विषय येतो तेव्हा एक व्यक्तिरेखा किंवा व्यक्तिमत्व एक प्रकर्षाने लगेच मनात येतं, ते छगन भुजबळ साहेब. तर ते चित्रपटात कसं दाखवलंय किंवा काय त्याच्याविषयी काय सांगू शकाल तुम्ही. आणि त्यांचा पण एक मुद्दा आहे, तर तो तुम्ही कसा दाखवलाय चित्रपटात. हो आहे तो मुद्दा, पण त्यांचा आहे तो मी चित्रपटात नाही घेतला, कारण माझा विषय हा मुळामध्ये राजकीय विषयामध्ये नाही यायचं. माझा चित्रपट हा आत्मीयता, प्रेम, भावना, गरज आणि त्यांचा संघर्ष, इतिहासाचा बलिदान, या गोष्टींचा माझा कंटेंट आहे. त्यामुळं साहेबांचं असं काही घेतलं नाहीये किंवा मला ती गरजही वाटली. आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा आणि भूमिका दोन्ही स्पष्ट आहे मनामध्ये चित्रपट करत असताना. आपण सारखं असं म्हणतोय की आंदोलन सामाजिक आहे, निर्णय राजकीय पटलावर होणार आहे, हे तेवढंच वास्तव आहे. तर मला असं वाटतं की असं तुम्हाला कधी वाटतं का की समजा जर का निर्णय राजकीय पटलावर होणार असेल आणि आपली भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे आणि चित्रपट हे सर्वात जास्त प्रभावी माध्यम आहे, तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर या सगळ्या राजकारण्यांना, मग कदाचित फडणवीस असतील, शिंदे असतील, सगळे असतील, भुजबळ असतील, सगळ्यांना एकत्र बसवावं आणि चित्रपट दाखवावा, असा काही विचार मनात आलाय का. कसं आहे, हा लढाच गरजवंताचा आहे. प्रस्थापित लोकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन जर चित्रपट पाहिला आणि समाज भावना समजून घेतल्या तर नक्कीच हे आमच्यासाठी आनंदाची बाब असेल. विषय समाज भावना मांडण्याचा आहे, त्या आम्ही मांडल्यात. कोणता राजकीय चष्मा न ठेवता जो ग्रामीण भागातला जनसामान्याचा जो आवाज आहे, जी भावना आहे, त्या भावनेतूनच मनोज जरांगे पाटील
हे नेतृत्व उभं टाकलेलं आहे. हा लढा काही असं एका दिवसात किंवा एका याच्यात नाही. जन चळवळीचं जेव्हा जन आंदोलन होतं तेव्हा फार मोठा काळ लागतो. जसं आता अजय पुरकर सर बोलले, प्रत्येक तुम्ही म्हटलात की हा प्रश्न राजकीय पटलावर सुटेल तर सर्वसमावेशक नेतृत्वाने एकत्रित बसून पाहून जर त्यांना देव बुद्धी देव, शिवराय बुद्धी देव, की हा प्रश्न सुटावा. आज 5वा दिवस आहे जरांगे पाटलांचा उपोषणाचा आणि समाजाच्या सर्व समाजाच्या भावना. आता कालच आपण पाहिलं की ख्रिश्चन धर्मगुरू गेले तिथे, इतर धर्माचे गुरु गेले. म्हणजे सर्वसमावेशक लोकांना हे वाटतंय की हे नेतृत्व टिकलं पाहिजे, जगलं पाहिजे. सगळ्या समाजाची 12 बलुतेदार असतील सगळ्यांची तीच भावना आहे. आणि प्रस्थापित विरुद्ध गरजवंत ही जी लढाई आहे, या गरजवंताचा आवाज प्रस्थापिताने ऐकावा आणि ती भावना पोहोचावी हा एकमेव उद्देश आहे. त्यात काही राजकीय असं काही, त्यांना आवडेल चित्रपट जर बघितला तर, आणि आणि संघर्ष त्यांना समजेल प्रश्न समजून येईल. आणि त्या किती गरजेचं आहे आणि का गरज आहे त्या गोष्टीतनं, या चित्रपटातनं त्यांना बघायला भेटेल. त्यांना माहिती असेल, पण माहिती असणं आणि प्रॅक्टिकली बघणं तर त्यांना ती गोष्ट सुद्धा आपलीशी वाटेल. त्यांनाही ती गोष्ट कळेल की अरे खरंच म्हणजे हा विषय गरजेचा दिसतोय, तर आवडेल त्यांना फिल्म. आणि मला काय वाटतं माहिती आहे, किती जरी माहिती असलं की गांधींचं सगळं चरित्र आपल्याला माहिती, पण जेव्हा पिक्चर बनतो तेव्हा त्याला एक बॅकग्राऊंड स्कोर असतो, त्याला संवाद असतो, त्याला एक ठराविक अँगल असतो. त्यामुळे ते आणखी प्रभावी किंवा अंगावर येतं. खरं वास्तव हे जास्त विदारक आहे, गंभीर आहे, पण ते कुठेतरी बॅकग्राऊंड नसल्यामुळे, बॅकग्राऊंड स्कोर नसल्यामुळे ते राहून जातं. मला वाटतं चित्रपट ते करतं की जे आहे त्याच्यापेक्षा जास्त गंभीर नाही होत, पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतं. एक खूप इंटरेस्टिंग किस्सा होता, रामगोपाल वर्माने मला सांगितला सत्याच विषयीचा. तो खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की जेव्हा त्याचं एडिट लॉक झालं, काही लोकांना दाखवलं गेलं, मनमोहन शेट्टींनी बघितलं, तर फिल्म मेकर गोविंद निलाय नाही का अर्ध सत्य बनवले आणि खूप मोठे कॅमेरा, बरेच पिक्चर बनवले त्यांनी, अगदी आक्रोश, तमस सिरियल. तर असं एक्सपिरियन्स्ड माणूस, त्यांनी तो एडिट बघितला आणि ते म्हणाले की बैकग्राउंड तुमने म्यूजिक थोड़ा ज्यादा रखा है. फिल्म रिलीज झाली, इतिहास ते पुन्हा एकदा कुठेतरी भेटले. अब मेरी समझ में आया रामू कि तुमने वो बैकग्राउंड क्यों रखा था. उससे क्या हुआ, वो इमोशन पॉपुलर इमोशन बने, मास इमोशन बन सकता. नहीं तो वो पिक्चर मेरे जैसे कुछ लोगों को ही पसंद आती है, पहुंचती. आता हा जो बॅकग्राऊंड स्कोरचा एक उदाहरण आहे, ते खूप मोठं आहे. यात असलेली गाणी म्हणजे अगदी त्यांनी शिवबा संघटना तेव्हा वीर रसातलं गाणं किंवा समाजा हे गाणे जेव्हा करून बसलं, ते ठरवतात की मी गावात तेव्हाच पाऊल परत ठेवेल, किंवा देव माणूस जेव्हा ते उपोषणाला बसले, त्या गाण्यांमुळे ती इमोशन आणखी लोकांपर्यंत पोहोचते असं मला वाटतं. तो चित्रपट ते काम करतो असं मला वाटतं. त्यामुळे राजकीय पक्षांनी जरी जेव्हा पिक्चर म्हणून बघतो तेव्हा ते जीवन आणखी अंगावर येईल. म्हणजे सत्य तर त्यांना माहितीच असणार आहे, सगळं माहितीच आहे. तो मुद्दा, पण भावनिक जर तुम्ही मला विचारलं तर इम्पॅक्ट होऊ शकतो. माझा अजून एक प्रश्न आहे की जरांगे पाटील साहेब म्हटले की आंदोलन, उपोषण, संघर्ष म्हणजे हेच पाहायला मिळतं, पण कौटुंबिक लेवलला त्यांच्या आयुष्यात पण काही हलके फुलके प्रसंग असतील ना, तर तसं काही चित्रपटात पाहायला मिळेल का, की ती एक बाजू की बाबा चित्रपटामध्ये फॅमिलीच्या गोष्टी दाखवल्यात, त्यांचं प्रेम दाखवलं, त्यांच्या वाईफ खूप साध्या सिंपल, त्यांचा मुलगा पण खूप इनोसेंट, आई बाबा ज्याला आपण बोलतो की गावाकडे आमच्या भाषेत बोलतात, आम्ही आजी आजोबाला बोलायचो देव माणूस,
तर त्यांच्या त्या पर्सनॅलिटीमध्ये दिसतं कौटुंबिक. फक्त त्यांच्यामध्ये एवढंच की प्रत्येक वेळेस अरे किती तुझं स्वतःच्या घरादाराकडे लक्ष दे, काय तुझं नेहमी आलं की कुठलं तरी आंदोलन, कुठलं तरी हेच करायचं, कुठे जरी उपोषणालाच बसायचं, आमच्याकडे पण लक्ष दे. त्यांचं पहिल्यापासून त्यामुळे ते वाक्य आहे त्यांचं, आलो तर तो नाही तर समाजाचा, माझा जास्त विचार करू नको, मी माझा समाज माझे मायबाप आहेत. या गोष्टी बेसिक दाखवलेल्या आहेत, जे खरंच त्या मनाला भावतात. त्यांचा किती मोठा त्याग आहे त्या गोष्टी बाबतीत. आणि मुळात चित्रपटाचं जे कथानक आहे, जे जो त्यातला भाग अंग निवडले गेले, त्याच्यात तो स्कोप नाहीये जो तुम्ही म्हणताय. तरी ते लोकांशी बोलताना ते मध्ये हिंदी बोलतात तेव्हा ती जी गंमत ठेवली आहे. पण घरात जर आता तुम्ही, कारण का तेवढा रिस्पाईटच नाही, तुम्ही जेव्हा जेव्हा इतिहासात नाही येतात तेव्हा तुमच्याकडे वेळ नाही खरा, म्हणजे वेळेची स्क्रीन प्ले मध्ये तो जागाच नाही. अजय सर आणि मकरंद सरांना दोघांनाही प्रश्न आहे की अनेकदा चरित्रपट करताना आणि जेव्हा अशी समाजातली किंवा चर्चेतली व्यक्ती असते तेव्हा जो ती साकारणारा कलाकार आहे त्याचीही विचारधारा तीच आहे असा एक समज म्हणजे गल्लत केली जाते नेहमी. तर अशी भूमिका करताना किंवा स्वीकारताना हा एक विचार डोक्यात असतो का? तेव्हा आता खास करून आता करंट असल्यामुळे ते खूपच असतं नाही का, की माझी एक पत्रकार मैत्रीण आहे, सिनियर आहे, वैदेही तमन. तर पहिल्यांदा यांनी सांगितल्यावर मी पहिल्यांदा तिला फोन केला की अरे काय तुला वाटतं, एक राजकीय म्हणून असं की काय हे. तर तिने म्हणाली की तिने फार मला दुसरा प्रश्न विचारला, प्रतिप्रश्न विचारला की डॅडी केलेच तेव्हा विचारलं का कोणाला तेव्हा काही वाटलं का असं. म्हटलं नाहीच वाटलं, कारण का मग त्याच विचाराने कर, कारण का तिने मला अजून तिच्या पद्धतीने फार छान सांगितलं. मग तू केलंस तर तो आणखी त्याला हे पोचतील असं. आणि मला वाटतं असं पोचण्याचा पेक्षा मला असं वाटतं की नट म्हणून आपण म्हणजे एक साऊथचे खूप मोठे ऍक्टर NTR, जे आता ज्युनियर NTR, तर त्यांनी कृष्ण केलाय, त्यांनी दुर्योधनही केलाय, रावणही केलाय आणि खूप चांगलं केलंय, म्हणजे अप्रतिम. तर मला असं वाटतं की एका नटाने तर करायलाच पाहिजे ना, दुर्योधन करायला पाहिजे, कारण त्याचं नाव सुयोधन होतं. तो दुर्योधन कधी झाला? रावण हा रामाची वाट पाहत होता म्हणून त्याला मोक्ष मिळणार. त्याच्या उपकथानक खूप आहे. तर मला असं वाटतं की एक नट म्हणून माझ्याकडे एखादं कॅरेक्टर येतं, ते तेव्हा कथानक घेऊन येतं, पण त्याची उपकथानक खूप असतात. त्यामुळे मी ती गल्लत करत नाही की तरी आपण कुठेतरी समाजाशी निगडीत असल्यामुळे, आणि आपण आता मुंबईतच आहे मी, तर आता तर आपण विधान भवनच्या अगदीच बाजूला आहोत, तर साधारण असे काही प्रश्न येणं मनात डोकावणं साहजिक आहे. पण नट म्हणून व्यक्ती म्हणून असलेली जी काही राजकीय तुमची विचारधारा आहे ती आणू नये, आणि ती आम्ही आणतही नाही शक्य. मी तर आणत नाही, मला वाटत नाही आजही आणत असेल. ती येऊ चालणार नाही, नाहीतर मग आम्ही दुसरे रोल करू शकणार नाही. पण तुमच्या चाहत्यांकडनं बऱ्याचदा ही गल्लत होते आणि मग त्या कलाकाराला हो, भलाबुरा मला एक सुनावलं दोन जातं. हे आले होते SMS पटकन त्या इन्स्टावर, तिथे काय गरज पडली तुम्हाला, कमेंट्सवर की कमेंट्स असतात ना, काय गरज पडली तुम्हाला. फेसलेस आहे मीडिया, फेसलेस. तो जो सोशल मीडिया आहे ना, इट्स अ फेसलेस मीडिया. यू कांट कॅच होल्ड ऑफ अ पर्सन. आणि रिॲक्ट होणं हा गुणधर्म आहे माणसाचा. पीपल डोंट रिस्पॉन्ड, दे रिॲक्ट. यु नो, if they responded, they would understand why a senior actor like Makarand Deshpande chose to play Manoj Jarange's role. मलाही आलेत इन्स्टावरती. आय इग्नोर देम ऑब्व्हियसली. काय बाजीप्रभू, बर मी तर म्हणतो की हे कॅरेक्टर तरी आता सगळ्यात जास्त चर्चेत आहे. मी जे पात्र साकारतोय ते कोणाला तरी माहितीये का? त्याच्यावरनं काय आलं? ऍटलिस्ट वेट टिल द फिल्म गेट्स रिलीज, वॉच द फिल्म. मी लिखाणावरती जाणारा नट आहे.
जसं व्हेरी राईटली पुट अप बाय मकरंद सर, ऍक्टर्स शुड नॉट हॅव एनी पॉलिटिकल थॉट्स ऑर साईड्स. आम्हाला ती मुभाच नाहीये, कारण आम्हाला सामान्य समजलंच जात नाही. हे कसं म्हणले, यांनी का केलं? कारण वी आर नॉट सामान्य पीपल. लेट अस ऍक्सेप्ट दॅट. त्यामुळे आम्हाला चॉईस नाही. अमुक माणसाने 60व्या वर्षी लग्न केलं, अरे करू दे ना बाबा. आशिष विद्यार्थींनी केलं 60व्या वर्षी लग्न. सो पण ते काय आहे ना, मला आम्ही विचार बराच केला गेले 3 महिने, का असंच का होतं, की आपल्याच बाबतीत का होतं, आपल्याच रायटर नीतीत का होतंय. किंवा क्रिकेटर्स आणि अभिनेते हे 2 अशी कॅटेगरीज आहेत ना, की ज्याच्यावरती मॅक्सिमम आता सोशल मीडियावरनं जरा काही झालं की ब्लास्टिंग सुरू व्हायला लागतं. Am I right? तर ही 2 माणसं जी आहेत, दोन फील्ड्स मध्ये असणारी जी माणसं आहेत, स्त्री पुरुष, हे सामान्य नाहीये. त्यामुळे यांना ना बाजू घेण्याचे अधिकार राहिलेले नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मी त्या लिखाणावरती जास्त गेलो, की मी मगाशी म्हणलं तसं सीन्स खूप ताकदीने लिहिले होते. ते कॅरेक्टर का एवढं महत्वाचं आहे ह्या लढ्यामध्ये, किंवा ते का त्यांना का पहिलं लीडर म्हटलं जातं, याचा चांगला ग्राफ मला दिसला. आणि मी त्यातलं हे बघितलं की बलिदानाचा आदर्श समाजासमोर ठेवूयात ना राजकारण चाललं, जे मला सीन मधनं दिसलं. म्हणून मी मगाशी म्हटलं की एरवी असू देत, एखाद्या माणसाने वीरमरण प्राप्त झालं एखाद्या सोल्जरला, तर गोष्ट वेगळी आहे. सामान्य माणूस एवढं करू शकतो, इज रिअली क्रेडिटेबल ऍट दॅट टाइम. मी तेवढंच बघितलं. पुन्हा एकदा मकरंद सरांना हा प्रश्न, म्हणजे राजकीय विचारधारा यातली बाजूला ठेवू, म्हणजे प्रत्येक माणसाला फक्त राजकीय विचारधारा असते असं म्हणण्यात काही अर्थ नाही. पण एक कलाकार म्हणून ती भूमिका करताना त्या व्यक्तिरेखेची म्हणून एक विचारधारा असते किंवा बैठक असते किंवा त्याची म्हणून काही तत्व असतात. तर ती ऍक्सेप्ट करणं किंवा ती समजून घेणं, ऍक्सेप्ट नाही करतं म्हणा, पण समजून घेणं आणि ती साकारणं, तर हे एक चॅलेंज या भूमिकेसाठी कशा. मी तुला सांगू का, प्रत्येक म्हणजे एक ऍक्टर असतो ना, तो साधारण एखाद्या भूमिकेचे काही क्वेश्चन्स असतात, इंटेलेक्च्युअल क्वेश्चन्स असतात, इमोशनल क्वेश्चन्स असतात, तसंच एक स्पिरिच्युअल क्वेश्चन असतो की हा माणूस या कॅरेक्टरमध्ये किती स्पिरिच्युअल. आता या कॅरेक्टरवर यायच्या आधी किंवा डॅडींच्या यायच्या आधी मी कन्नड फिल्म केली, तर त्याच्यात एक गँग ऑफ 10 पीपल ज्यांनी साधारण 90च्या दशकात 4 वर्ष बँगलोर हादरवून ठेवलं. म्हणजे आपल्याकडे जक्कल माहिती, आपल्याला पुन्हा जोशी अभ्यंकर हत्याकांड माहिती आहे, तिथे साधारण 100 ते 120 हत्या, बलात्कार, रॉबरी तर झाली आणि ते पकडले गेले नाही. त्यामुळे बँगलोर हादरलं होतं. ते पकडले गेले, अजून जिवंत आहेत बरं का, कारण काय राष्ट्रपती कधीच त्यांना देऊ शकला नाही काही, तर ते अजून प्रिझन आहेत. तर त्याच्यावर चित्रपट बनला. मी विचारलं की काही मला त्यातला लीडरचा रोल करायचा, कृष्ण नाव त्याचं कृष्ण. तर मी म्हटलं यांचं काय अवेलेबल आहे मटेरियल. अवेलेबल मटेरियल तर काही नाही. म्हटलं काहीतरी बोलले असतील कुठे काहीतरी. त्या कृष्णाने काही बोललंय ते घेतलं वाचलं. तर ऐक, अजय काटा येईल तुझ्या अंक. त्याला विचारलं की तुम्ही इतके क्रूर हत्या केल्या, तुम्हाला देवाची भीती नाही वाटली? तो आम्ही पाहिलंच नाही, आम्हाला मंदिरात जाऊच दिलं नाही कधी. ज्या माणसाला मंदिरातच जाऊ दिलं नाही त्याला देवाची भीती का? तिथे मला तो कृष्ण मिळाला. मनात आधी देव काढला. हे करताना पुन्हा जरांगे पाटील जेव्हा आला, माझ्या मनात मी देशपांडे हे आधी काढला. प्रश्न म्हटलं, आपल्याला त्याच्या कुठल्या तरी त्या कोशंटला पकडावं लागतं, एक नट म्हणून. स्टेजवर असलेल्याचा फायदा हा येतो की आम्हाला ते सातत्याने करावं लागतं, दर शोला करावं लागतं. फिल्म मध्ये एकदा करून होऊन जातं, काही दिवसात होऊन जातं. शोला सतत करावं लागतं. त्यामुळे ते आणखीन जबाबदारी असते. त्यामुळे ती मानसिकता माझी तयार झालेली आहे
पण ते कॅरेक्टरचं तुम्ही कुठे पकडता ना, तुम्ही त्याचा कधी कधी तुम्ही त्याच्या जसं हे म्हणत होते साधारण व्यक्ती, त्याच्या साधारणतेतच असाधारण आहे हम्म. की जेव्हा ती तुम्ही बघता की एक साधा असा सिंगल पसली आदमी खडा रहता है, लोग उभे आहेत. असा आवाज नाहीये की बुलंद आवाज, किंवा डॉक्टर अमोद कोल्हेच बोलतायत की वाणी थांबतच नाही, सरस्वती बोलतच चालली. काही नाही, ते साधं साधं बोलतात, मध्येच सांगतात हवा येऊ दे, काय ऐकू येत नाही का बोंगा, कसं ओरडतात त्याला, गप्पसा की त्या बाजूला हो. असं मध्येच स्पीच मध्ये बोलतात ते, आणि ते लोकांना खूप आवडतं. पण ते लोकांना आवडतं हा वेगळा मुद्दा आहे. जसं तू विचारलं की डायलॉग सांगा, चुकीला माफी नाही हा काय डायलॉग नाही, तो डायलॉग झाला ना, नंतर होतो तो बरोबर. हा, तर Post release चुकीला ला. माफी नाही, हे काय साधं आहे, म्हणजे त्याच्यात काही त्याचा पद्धत आहे ती ऑपरेशन की तो स्वतःच्या माणसाला चुकीला माफी नाही असं आहे ते. पण तो डायलॉग झाला तर तुला कळलं चालेल. वा. तर आपण बघितलं, आपण वेळ आपली संपलेल्यामुळे आपण कन्क्लूड करतोय. ह्या सिनेमा एक संवेदनशील सिनेमा तुम्ही घेऊन येत आहे, तो नक्कीच सगळे बघतील. तुम्ही आवाहन पण तसं करावं, आणि म्हणजे ते मी सांगेन तुम्हाला. आणि इथे म्हणजे लोकसत्ता अड्डावर तुम्ही सगळेजण आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सो मच.